पोहे म्हटलं तर आपण कांदा पोहे, दडपे पोहे हाच आपण जास्त करून आपण नॉर्मली विचार करतो. पण त्याच पोह्यांचा थोडं वेगळं हे केलं ना, तर दही, पोहे, व्हेज टिक्की आपल्याला बनवता येते. पोहे तेच, पण पदार्थ मात्र वेगळा बनतो. तर आज आपण करतोय दही, पोहे, व्हेज टिक्की. त्यासाठी आपल्याला लागेल 2 उकडलेले बटाटे छोटे आणि हे वाटीभर मी पोहे घेतले. त्यानुसार बटाटा आपल्याला घ्यावा लागणार. आणि त्याचबरोबर आपल्याला एक किसलेला गाजर पण लागणार आहे, तर तोही किसून घ्यायचा. ही वाटी घेते त्याच्यामध्ये आपण जे पोहे घेतलेत ना, तर ते पोहे जरा एकदा थोडं ग्लासभर पाणी घालून धुवून घ्यायचे. नॉर्मली आपण पोहा असाच तोंडामध्ये टाकतो, पण जेव्हा धुवायला जातो तेव्हा त्याच्यामधून किती ते सगळं घाण निघते ना. तर हे आता मी एकदा पोहे धुवून घेतले आणि ते आता स्वच्छ झालेत चांगले. त्यामध्ये आता हा किसलेला जो गाजर आहे तो घालते, उकडलेला बटाटा, कोथिंबीर, 1 चमचाभर तीळ, जिरेपूड आहे ही 1 चमचाभर. भाजून जिरं घातलं ना तरी पण छान लागेल. भाजून ठेचून जिरं. मी हे आता जिरेपूड वापरते आणि 2 चमचेभर दही घालणार आहे. चवीनुसार मीठ. हे सगळं हे करून ते सगळं मिक्स करून घ्यायचं. असं स्मॅश करून घ्यायचं चांगलं. आता हे झालंय. आता त्याचे आपल्याला हव्या त्या पद्धतीने गोल अशा टिक्की बनवून घ्यायच्या. तर आता हे ब्रेडमध्ये मी माझ्याकडे ब्रेडचा चुरा आहे त्याच्यामध्ये थोडं वरती कोट करून घेते सगळ्या त्या टिक्क्या आणि तव्यावरती थोडंसं तूप घालते आणि ह्या तुपावरती दोन्ही साइडनी हे तळून घ्यायचे. तर नेहमी आपलं पोहे असतील, तर पोहे न करता थोडं वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल, तर दही पोहे व्हेज टिक्की हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे आपल्याला भाज्या पण जातात आणि खाणाऱ्याने वाटतं, की अरे काहीतरी आपण आज पोह्यांचं काहीतरी आपण वेगळं खाल्लं आणि एक वेगळा नाश्ता होऊन जातो. तर मग एखाद्या दिवशी कांदे पोहे खावेसे नाही वाटले, तर हे घरातल्याच सामानामध्ये बनणारे दही पोहे व्हेज टिक्कीज नक्की ट्राय करा. कारण हे नेहमीच्या सामानामध्ये बनणारे पौष्टिक असं आपला नाश्ता आहे.